मनसेसोबत युती करायची की नाही, बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून मुंबईतल्या माजी नगरसेवकांना विचारणा, तर युती केल्यास फायदाच होईल, माजी नगरसेवकांचं मत। उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊत यांच्याकडून विश्वास व्यक्त। इंग्रजीचा पुरस्कार व हिंदीचा तिरस्कार का? नव्या जीआर मध्ये हिंदी अनिवार्य नाही, कोणतीही तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, फडणवीसांकडून स्पष्ट। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ, मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्तीची नाही, हिंदी भाषा शाळेत कशी शिकवली जाते ते बघूच, राज ठाकरे यांचा इशारा। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असेल, शालेय शिक्षण विभागाचा नवा जीआर समोर, तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदीची सक्ती कशाला? हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आम्ही केंद्रामध्ये प्रश्न विचारणार, संजय राऊतांची माहिती। तर नव्या आदेशामध्ये हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे, भुसेंचा सवाल। हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक, हिंदी भाषेचं पुस्तक जाळत मनसेकडून निषेध व्यक्त। भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक, तर माळेगाव कारखाना निवडणुकीत टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं विधान। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फिसकटलं, ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर, दादांकडून आताच अशी भूमिका निष्ठावंतांचं काय होणार, शरद पवारांचं मत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय शरद पवार यांनी संपवला, राष्ट्रवादी एकत्र येण्यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, महाविकास आघाडीमधील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार, महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष, भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार, भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा दावा। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती, नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार, जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदे यांचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही, निधीसाठी आलेल्या फाईलवर मी सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेच्या दरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचा फोटोशूट, 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित, मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यामध्येही चर्चा। 15 ऑगस्ट पासून 3000 रुपयांचा फास्टॅग लॉन्च होणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणून पाहतो, मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं, विक्रम मिस्त्री यांची माहिती। मोदींकडून ट्रम्प यांना भारतामध्ये येण्याचं निमंत्रण। देहूमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पूजन, थोड्याच वेळामध्ये पालखी प्रस्थान करणार, टाळ मृदंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी तल्लीन। दिंड्या रोखल्यामुळे वारकरी संतापले, 3 तासांपासून दिंडी मंदिराच्या बाहेर, इतक्या वर्षात कधीच एवढा वेळ दिंड्या रोखल्या गेल्या नाहीत, वारकऱ्यांची तक्रार, काही जणांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप। पोलिसांनी सुव्यवस्था राखलेली आहे, थोडे थोडे लोक आपल्याला मंदिरामध्ये सोडावे लागतील, वारकरी शिस्तीमध्ये दर्शन घेतील, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया।